नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. टिटवाळा येथे वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेला मोठा फटका बसलाय. तर टिटवाळा स्थानकाजवळ वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असून सेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते. भिवंडी शिवसेना ठाकरे गटाकडून बांगलादेश अत्याचार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येते. तर बांगलादेश येथे हिंदू समाज बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहेत. तर नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा दुरुपयोग सत्ताधारी भाजपाने केलाय. या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना भिवंडीत रात्री शिवसेना उभाटा गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत मशाल हाती घेऊन मोर्चा काढण्यात आलाय. त्यानंतर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळून आपला संताप देखील व्यक्त केला गेलाय. आपण सर्वांनी पाहिलं की या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीचा निकाल लागला तो निकाल सर्वसामान्यांच्या मनाच्या विरुद्ध लागला आणि त्यामुळे लागलेल्या निकालाच्या बद्दल संपूर्ण राज्यात कुठेही जल्लोष, कुठेही उत्साह किंवा कुठेही आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं नाही. जनता नाराज आहे आणि ज्या ज्या वेळेला ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला विरोधकांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आजही निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. याचं आम्हाला अतिशय दुःख वाटतं. जो निवडणूक आयोग 2 मिनिटात एखाद्या घटनेबाबत लगेच उत्तर देतो तो निवडणूक आयोग लोकशाही टिकवण्यासाठीचं, संविधान मजबूत करण्यासाठीचं जे सरकार स्थापन होते ते सरकार स्थापन होत असताना ज्या ज्या काही अप्रिय घटना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या मतदान केंद्रावर घडल्या, विशेषतः त्यामध्येही मतदानाचा टक्का ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेसचा वेगळा होता, निवडणुकीनंतर रात्री 11:30 वाजता वेगळा होता आणि त्यानंतर आणखीन 2 दिवसांनी तो मतदानाचा टक्का आणखीन वाढलेला आपल्याला दिसला. या सगळ्याच्या बद्दल जनसामान्यांच्या मनामध्ये रोष आहे, आक्रोश आहे आणि त्यातली सत्यता पडताळून पाहायची. या संदर्भात मरकडवाडीनं जो निर्णय घेतला की याच्या पुढे ज्या निवडणुका आधी ईव्हीएम वर घेतल्यात त्या आता बॅलेटवर घेऊन बघू, पण त्यावेळेला सुद्धा या सरकारनं, या निवडणूक आयोगानं त्या पद्धतीनं जो मरकटवाडी निर्णय घेत होती त्या निर्णयाला छेद जाईल यासाठी 141 कलम त्या ठिकाणी वापरलं गेलं. आणि अशा पद्धतीनं मला आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की जे प्रश्न जनसामान्य म्हणून जनसामान्यांनी निवडणूक आयोगाला विचारले होते, विशेषतः ईव्हीएम संदर्भात विचारलेले होते, त्या ईव्हीएम संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही. आणि म्हणून जनसामान्यांची इच्छा ही आहे की आता याच्या पुढे ईव्हीएम हटाव आणि
लोकशाही बचाव, ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव, हे सगळ्यात महत्त्वाचं धोरण या राज्यातली जनता अवलंबून पाहते. या अनुषंगानं ईव्हीएमच्या संदर्भात जो काही रोष आहे तो रोष या माध्यमातून प्रकट केला. पण त्याचबरोबर हे सरकार जे आता सत्तेवर आलेलं आहे, हे सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होत असलेले अत्याचार आम्ही दिवसाढवळ्या वेगळ्या वेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून पाहतो. हिंदू मग तो कुठलाही असेल, केवळ हिंदुस्थानातला नव्हे, या जगतामधल्या कोणत्याही हिंदूवरती अशा प्रकारे अत्याचार होत असतील तर हिंदू म्हणून आम्ही खवळून उठलं पाहिजे. विशेषतः या भागामध्ये आणि ज्या ज्या वेळेला निवडणुका सुरू होत्या त्या वेळेला केवळ हिंदुत्व जपले जाणारे हे जे पक्ष आहेत, मग भारतीय जनता पार्टी असेल, त्यांच्या महायुतीमधले जे काही मित्र पक्ष आहेत, त्या सगळ्यांना आमचा सवाल आहे की जर बांगलादेशामध्ये अशा प्रकारचं हिंदूंना या प्रकारे अत्याचार होत असतील तर मग सरकार करतं काय, आमचे माननीय पंतप्रधान करतात काय, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्या संदर्भातल्या त्या देशाबद्दल काय आहे. एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवणं अशा पद्धतीची मोठी वल्गना आमच्या माननीय पंतप्रधानांनी केली. त्यांना आम्हाला प्रश्न आहे की जर एका फोनवर असं मोठं युद्ध तुम्ही थांबवू शकता तर मग तुमच्या एका फोनवरती बांगलादेशमधली परिस्थिती चिघळलेली बंद का होत नाही, बांगलादेशमधली परिस्थिती पुन्हा मूळ पदावर का येत नाही, त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांच्या मंदिरावरती होत असलेला जो काही आक्रमण आहे हे आक्रमण थांबवलं का जात नाही, आमच्या हिंदूंना त्या ठिकाणी न्याय का मिळत नाही, हा तर प्रश्न आहेच. पण त्याचबरोबर या देशाच्या बाहेरच्या हिंदूंबरोबर देशातला हिंदू तुम्हीच म्हणता ना खतरे में आहे, मग मणिपूरमधल्या आमच्या हिंदू भगिनींवर झालेला अत्याचार त्या संदर्भात आमचे पंतप्रधान आणि बाकीची सत्ताधारी मंडळी काय बोलतात, त्यांची भूमिका काय आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या बेळगावमध्ये कानडीमध्ये आमच्या लोकांवरती, हिंदू लोकांवर, मराठी लोकांवरती अत्याचार होतात. या संदर्भात या राज्यातली आणि देशातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची, महत्वाच्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत, पंतप्रधान आहेत, त्यांची भूमिका आहे. या सगळ्यातला रोष आज या ठिकाणी आमच्या भिवंडी शहर शाखा आणि त्याचबरोबर भिवंडी विधानसभा यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि आपण तो पाहिला. सरकारी पक्षाने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जळत असलेली मशाल चोरटेपणाने विझवण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा तीच मशाल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटवण्याचं काम आजपासून आम्ही करणार आहोत. आजपासून संपूर्ण मतदारसंघातील गावागावामध्ये आम्ही मशाल लोकांच्या मनामध्ये पेटवणार आहोत. एक निर्णय लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, आमचे कीर्तिकर अमोल कीर्तिकर यांची मतमोजणी झाली आणि 42 मताने अमोल कीर्तिकर पराभूत झाले. पण त्याच ठिकाणी ज्या 300 मतपत्रिका पोस्टलच्या होत्या त्या बाद करून त्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि कोर्टाने 6 महिने होऊन गेले, अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय देऊ नये याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. दुसरी गोष्ट, आम्ही मंदिर बनवलं असं जे काही सांगतात ना सरकारी पक्ष, मग आमची मंदिरं तोडली जातात याबाबत कोणी बरे शब्द उभारत नाही. ताईंनी मणिपूरची घटना सांगितली. स्त्री मनाला अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. स्त्री मनाचा सगळ्यात जास्त जर कोणी मनोभंग केला असेल तर या मोदींच्या सरकारने केलेलं आहे. कुठे आजही आमची महिला कुठे सुरक्षित राहिलेली नाही आणि यासाठी ही जी सगळी मंडळी आहे, तरुण मंडळी, ही चंग बाजून उद्यापासून कामाला लागणार आहे. लोकांना वाटलं की विधानसभेमध्ये शिवसेनेचा चुकीच्या पद्धतीने पराभव घडवून आणल्यानंतर हे लोक घरी बसतील. तुम्हाला माहीत आहे विधानसभेचा निवडणूक लागून आज महिना पण झाला नाही. पराभूत झालेली सगळी मंडळी, त्यांची मनं पराभूत नाही झाली, त्यांची मतं पराभूत झाली आणि ही मनं उद्यापासून पेटवण्याचं काम आम्ही करणार आहोत. या बांगलादेशी घुसखोरांना सगळे घुसखोर असतात ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने देशात घुसतात. ह्या देशाची एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा आहे, ते घुसणारी माणसं का दिसत नाहीत? प्रत्येक वेळा पाकिस्तानातून घुसखोरी यायला त्यांना आम्ही असं केलं, त्यांना आम्ही तसं केलं. आजही समजा पाकिस्तानची घुसखोरी चालू आहे, जवान मरत आहेत आणि जवानांच्या मरणावर सरणावर पोळ्या भाजणारे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. याच्यानंतर होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते मतपत्रिकेवर हवे. एका मरकटवाडी एका छोट्याशा गावामध्ये प्रायोगिक तत्वावर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांवर वेगवेगळे केसेस टाकून त्यांना धमकी दिली गेली आणि त्यांना सांगितलं की याच्याने तुम्हाला म्हणजे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. माणसांची मनं घाबरवली गेली. अशा प्रकारचं कृत्य या सरकारने केलेलं आहे
आणि या सरकारचा निषेध करून मार्केटवाडीने जे काही अनुसरलं ते आम्ही प्रत्येक गावागावामध्ये अनुसरणार आहोत याची तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि ह्या सर्व इथं जमलेला जो काही माणूस आहे, जो मतदार आहे, जो नागरिक आहे, विशेषतः शिवसैनिक आहे, तो पेटून उद्यापासून कामाला लागेल एवढी आमच्या मनाची धारणा आहे. जळगाव बसस्थानकात अपघात झाला असून विभाग नियंत्रकांच्या गाडीसह इतर एका वाहनाचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. तर बस डेपोमध्ये बस साफसफाईसाठी चालकाने वॉशिंग रॅम्पवर बस लावली, मात्र हँड ब्रेक न लावल्याने ही बस रॅम्पवरून खाली घरंगळत येऊन त्यात अधिकाऱ्यांच्या 2 गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपोमध्ये घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नसेल तरी मोठा अनर्थ टळला असल्याचं मानलं जात आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.